आपल्या दहशतवादी कृत्यातून दुसऱ्यांना त्रास देणारे ही जी पाकिस्तानी फौज आहे किंवा हा जो पाकिस्तान नावाचा देश आहे ना, तिकडं लवकरच सिव्हिल वॉर होत आहे, म्हणजे गृहयुद्ध. कारण सध्या पाकिस्तानची जर परिस्थिती बघितली तर गृहयुद्धासाठी पोषक वातावरण जे आहे आता पाकिस्तानमध्ये तयार झालं आहे. तसं पाकिस्तानमध्ये रोज काही ना काही घडत असतं. तुम्ही बघितलं असेल की 2 दिवसापासून अफगाणिस्तान तालिबानची जी फायटर आहेत ते पाकिस्तानी आर्मीला ठोकत आहेत KPK बॉर्डरवरती. आणि अशातच दुष्काळात 13वा महिना यांच्यावरती परत आला आहे. कारण पाकिस्तानमध्ये झाला आहे मोठा कांड असा की पाकिस्तानमध्ये एक प्रदर्शन सुरू होतं, एक मोर्चा सुरू होता. या मोर्चावरती पाकिस्तानी पंजाब पोलीस आहे, पाकिस्तानमधल्या पंजाब पोलीसने फायरिंग केलं. आणि या फायरिंगमध्ये 1-2 नव्हे तर तब्बल 280 लोकांचा बळी गेला आणि 1900 लोक 1900 लोक जखमी झाले. आता सगळा मॅटर काय तर मॅटर असं आहे की पाकिस्तानमध्ये एक संघटना आहे, तिचं नाव आहे तहरीक-ए-लब्बैक. ही जी तहरीक-ए-लब्बैक संघटना आहे ही अत्यंत रॅडिकल आणि विषारी विचार ठेवणारी संघटना आहे. या संघटनेने काय केलं तर की गाझापट्टीमधल्या लोकांसाठी यांनी एक मोर्चा काढला होता की गाझापट्टीमध्ये जे सुरू आहे ना त्याच्या विरोधामध्ये या लोकांनी एक मोर्चा काढला होता. आणि यांना मोर्चा न्यायचा होता अमेरिकन एम्बेसीवरती जी इस्लामाबादमध्ये आहे त्याच्यावरती. आता एक गोष्ट लक्षात घ्या की जे पाकिस्तान गाझापट्टीबद्दल यांना जेवढा पुळका आहे, तुम्हाला आश्चर्य वाटेल की यांच्या एवढे लोक पाकिस्तानी आर्मीनी जनरल टिका खाननी जेवढे लोक मारलेत ना फिलिस्तीनची लोक, तेवढे इस्रायलने सुद्धा नाही मारले. तुम्ही फॅक्ट चेक करू शकता, गुगलवरती जा आणि ब्लॅक सप्टेंबर टिका खान तुम्ही टाईप करा, मग तुम्हाला कळेल की जॉर्डनच्या शहाच्या सांगण्यावरून या भाडेकी फौज ज्याला आपण म्हणतो, या भाडेकी फौजने फिलिस्तीनी किती लोक मारले ते जॉर्डनमध्ये. असो, तो नंतर इतिहास राहिला. आज त्याच पॅलेस्टिनी लोकांचा यांना आलाय पुळका. बरं असो. आणि ह्या पुळक्यासाठी ह्या लोकांनी काय केलं की थेट अमेरिकन एम्बेसीवरती मोर्चा न्यायला चालू केला. तुम्हाला माहीत असेल की पाकिस्तान आता अमेरिकेचे बिस्किटं खाते अमेरिकेने टाकलेले. त्यामुळं अमेरिकन एम्बेसीवरती मोर्चा नेत आहे ही गोष्ट यांच्या जिवारी लागली आणि यांनी केली फायरिंग. आणि या फायरिंगमध्ये जो तहरीक-ए-लब्बैक जी पॉलिटिकल पार्टी आहे तिचा जो म्होरक्या साद रिझवी जो आहे याला लागली गोळी. साद रिझवी झाला जखमी. आता साद रिझवीला गोळी झाल्याच्या नंतर त्याची जी सर्व गँग आहे तहरीक-ए-लब्बैकचे जे सर्व कार्यकर्ते ते खवळले आणि त्यांनी पाकिस्तानभर धुडगूस घालायला सुरू केलं. हा झाला आजचा विषय. काही दिवसांपूर्वी तुम्हाला आठवत असेल की पाकिस्तानमध्ये TTP नावाची एक पॉलिटिकल पार्टी आहे, तहरीक-ए-इन्साफ पाकिस्तान, PTI. आता ही जी PTI आहे या PTIचा नेता माजी प्रधानमंत्री इम्रान खान सध्या जेलमध्ये. त्याला या लोकांनी जेलमध्ये कोंबलाय पाकिस्तानी आर्मीने. असंच एक आंदोलन इस्लामाबादमध्ये झालं की ज्या TTPच्या लोकांनी केलं आणि त्यांनी सुद्धा मजबूत धुडगूस हा इस्लामाबादमध्ये झालता. इम्रान खानच्या हातापाया पडून TTPवाल्याच्या हातापाया पडून या लोकांनी ते आंदोलन शांत केलं. त्याच्या आधी 1 महिन्यापूर्वी मेहरंग बलोच नावाची एक आयन लेडी, तिला मी म्हणतो, बलुचिस्तानमधून जे गायब आहेत लोक त्यांच्या हक्कासाठी या मेहरंग बलोचनी भला मोठा मोर्चा पाकिस्तानी इस्लामाबादमध्ये नेलता आणि त्यावेळेस सुद्धा यांची हातभर फाटली होती. आणखी एक उदाहरण म्हणजे मंजूर पश्तीन नावाचा 30 वर्षाचा युवक, त्यांनी खैबर पख्तूनख्वामध्ये जे पठाणांवरती अत्याचार यांची हिजडोकी फौज करते याच्या विरोधामध्ये त्यांनी सुद्धा एक मोर्चा नेला होता. तेव्हा सुद्धा यांची फाटली होती. पण आताचा विषय थोडा वेगळा आहे. कारण मेहरंग बलोच असेल, मंजूर पश्तीन असेल, हे डेमोक्रेसी मानणारे आणि चांगलं बोलणारे आणि चांगला विचार करणारे लोक आहेत. पण हे जे साद रिझवी आहे ना किंवा ही जे तहरीक-ए-लब्बैक आहे ना, हे अत्यंत रेडिकल, म्हणजे तुम्ही तिला शेडो टेररिस्ट ऑर्गनायझेशन म्हणू शकता. ह्या लोकांचा हा मोर्चा होता आणि ह्याच मोर्चावरती यांनी फायरिंग करून पाकिस्तानने स्वतःच्याच पायावरती भला मोठा धोंडा मारून घेतला आहे. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. पाकिस्तानमध्ये सध्याची परिस्थिती जी आहे, मी का म्हणलो मगाशी की सिव्हिल वॉरसाठी पोषक वातावरण झालं आहे. पाकिस्तानमध्ये 4 प्रांत आहेत, बरोबर, सिंध, बलुचिस्तान, पंजाब आणि खैबर पख्तूनख्वा. आता सगळ्यात आधी येऊ आपण खैबर पख्तूनख्वाकडं. खैबर पख्तूनख्वामध्ये पाकिस्तानी आर्मीला 2 दिवसापासून तालिबान ठोकते आणि KPKमध्ये ही बॉर्डरवरती आणि आतमध्ये TTP म्हणजे तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान नावाची एक दहशतवादी संघटना आहे पाकिस्तानमध्ये, ती
सुद्धा यांना ठोकते KPKमध्ये. नंतर येऊ आपण बलुचिस्तानमध्ये काय चाललं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बलुचिस्तानमध्ये जे BLA आहे, बलूच लिबरेशन आर्मी, त्यांनी मागं ट्रेन हायजॅक केली ती माहीत असेल तुम्हाला की ट्रेन हायजॅक केली पाकिस्तानमध्ये. आपण प्लेन ऐकलं होतं पण ट्रेनसुद्धा पाकिस्तानमध्ये हायजॅक होते. असो तर या BLA सुद्धा बलुचिस्तानमध्ये ठोकते पाकिस्तानला. सिंधमध्ये पाण्यावरून आंदोलनं चाललेत पाकिस्तानमध्ये. तर अशामध्ये पाकिस्तानमधला एकच प्रांत होता, तो म्हणजे पंजाब. पाकिस्तानमधला पंजाब तो शांत होता, म्हणजे राहायच्या लायकीचा होता. पण आता पंजाबमध्ये सुद्धा या लोकांनी हागून घाण केलेली आहे. आणि पंजाबमध्ये सर्वात मोठी जी रॅडिकल संघटना आहे लब्बॅक, तेहरीक-ए-लब्बॅक, या तेहरीक-ए-लब्बॅकच्या मोर्चावरती यांनी फायरिंग केली आणि त्यांचे 280 लोक मारले आणि 1900 लोकांना या लोकांनी जखमी केले. झाला का नाही धोंडा? आता हा धोंडा यांना एवढा महागात पडणार आहे तुम्हाला सांगतो मी. तुम्हाला न्यूज पण येईल एवढ्या महिन्याभरात किंवा आठवड्यामध्ये. पाकिस्तानमध्ये गृहयुद्धाला सुरुवात. गृहयुद्ध म्हणजे सिव्हिल वॉर. आणि हे जे सिव्हिल वॉर पाकिस्तानमध्ये होणार आहे ना मित्रांनो, हे साधं सोपं नसणारे. पाकिस्तानी आर्मीच्या नाकातून शेंबूड बाहेर लोक काढणार. आणि हे थांबणार कधी की ज्यावेळेस पाकिस्तानचे 4 तुकडे होत नाही तोपर्यंत हे सिव्हिल वॉर थांबत नाही. बलुचिस्तान वेगळा होणार, खैबर पख्तूनख्वा वेगळा होणार, पंजाब आणि सिंध. लिहून घ्या तुम्ही, कारण खूप भयंकर परिस्थिती आहे तिकडे.